guys, welcome back to my channel and after a long time welcome back to my channel. आणि माझ्या चॅनलचं नाव आहे मनाली घाग अँड हा चॅनल मी स्पेशली ट्रॅव्हलिंग आणि जेही प्लेसेस मी एक्सप्लोअर करते त्यासाठी मी ओपन केलेला आहे. सो येस, दिस टाईम आय एम ट्रॅव्हलिंग टू उज्जैन, जे मध्य प्रदेशमध्ये आहे, नॉर्थ साईडला. सो दिस इज माय थर्ड टाईम मी जेव्हा उज्जैनला मी ट्रॅव्हल करते. बट स्पेशल थिंग हे आहे की मी ह्यावेळी माझ्या फॅमिलीसोबत ट्रॅव्हल करते आणि आधी मी माझ्या फ्रेंड्ससोबत ट्रॅव्हल केलं. जेव्हा मी 2022मध्ये 2 वेळा मी व्हिजिट केलेलं, तेव्हा मी माझ्या फ्रेंड्ससोबत होती. अँड दिस टाईम इट्स व्हेरी स्पेशल बिकॉज माझी फॅमिली आहे माझ्यासोबत. सो आमची ट्रेन होती बोरिवली स्टेशनपासून. मॉर्निंग 5:30ला आमची ट्रेन होती. सो ही ट्रेन आहे BTDS एक्सप्रेस आणि ही ट्रेन बोरिवलीवरून आमचं तिकीट होतं, बट ही ट्रेन ॲक्च्युली सुटते बँड्रावरून. सो BTDS VJLB एक्सप्रेस म्हणून आहे, जी बँड्रा टू विरांगना लक्ष्मीबाई, जी झाशीला जाते. ही ट्रेन इंदौर हा स्टेशन नाही घेत. सो जर तुम्हाला इंदौरला जायचं असेल तर प्लीज डोंट बुक दिस ट्रेन. त्यासाठी अजून ट्रेन्स अवेलेबल आहेत. पण जर तुम्हाला उज्जैनपर्यंतच जायचं असेल सो दिस ट्रेन इज ऑल्सो अ गुड ऑप्शन. त्या ट्रेनचा नंबर आहे 22196 वाईल गोईंग. सो येस, आम्ही थर्ड ACमध्ये आम्ही बुकिंग केलेली आणि आम्हाला खूप लकीली, बिकॉज इट वॉज अ लास्ट मोमेंट प्लॅन, सो आम्हाला खूप लकीली त्या तिकीट्स आम्हाला भेटलेल्या आणि कन्फर्म झालेल्या. आणि येस, मला अजून एक बोलायला आवडेल की माझं हे ट्रॅव्हलिंगचं जे जर्नी आहे ते मी तुमच्यासोबत एक शेअर करते आहे. बिकॉज तुम्हाला आजकाल खूप सारे व्लॉगर्स भेटतील जे ट्रॅव्हलिंगचे कॉन्टेंट बनवतात, बट भलेही तो एक व्लॉगर म्हणजे 100 व्लॉगर एकाच जागी जातात, बट सगळ्यांचे एक्सपिरियन्स खूप वेगवेगळे असतात, सगळ्यांच्या जर्नी वेगळ्या असतात. सो आय थिंक सो मी माझं जर्नी तुमच्यापर्यंत मी शेअर करणार आहे आणि ते एकदम रॉ असणार आहे. इट्स लाईक नो शो ऑफ, नथिंग. इट विल बी जस्ट रॉ अँड सिम्पल. सो आय होप तुम्ही हे माझं जर्नी माझ्यासोबत एन्जॉय कराल. मी ह्याआधी पण खूप वेळा ट्रॅव्हल केलेला आहे, बट दिस इज द फर्स्ट टाईम मला असं वाटलं की लाईक वी आर ट्रॅव्हलिंग, लेट जस्ट शूट अँड लेट जस्ट ट्रेजर सम मेमरीज. सो त्यासाठी मी हे व्लॉगिंग करते आणि मला मेमरीज कॅप्चर करायला खूप जास्त आवडतात आणि हे असं एडिटिंग, व्हिडिओग्राफी, फोटोग्राफी मला हे खूप जास्त आवडतं. तो मी फायनली डिसाईड केलं की लेट जस्ट कॅप्चर अँड लेट जस्ट शेअर विथ पीपल ॲज वेल. मी स्वतः एन्जॉय करतेच हे सगळं बघून, पण मला असं वाटतं की मी लोकांपर्यंतही ते माझं शेअर करावं. सो येस, आता आपण पोचलो आहोत रतलाम स्टेशनला. सो इथे ट्रेन एक 5-10 मिनटं थांबते. चांगला हॉल्ट असतो 5-10 मिनिट्सचा. सो यू पीपल कॅन जस्ट गेट आउट ऑफ ट्रेन अँड हॅव सम स्नॅक्स. तिथे खूप छान स्नॅक्स असतात, लाईक ढोकला, समोसाज, पोहे असतात, वडापाव तुम्हाला भेटतो, ड्राय स्नॅक्स पण अवेलेबल असतात. सो तुम्ही ते घेऊ शकता नक्कीच. आणि येस, इकडचे फार्म्स खूप प्रिटी आहेत. जर तुम्ही ट्रेनने ट्रॅव्हल करताय नॉर्थ साईडला, तुम्हाला खूप ब्युटिफुल फार्म्स बघायला भेटतात आणि विंटर सीझनमध्ये स्पेशली हे फार्म्स खूप छान दिसतात. व्ह्यूज खूप चांगले असतात. आणि मी माझा एक पर्सनल एक्सपिरियन्स शेअर करेन. मी डोमेस्टिक आधी पण मी 2-3 वेळा फ्लाईटने ट्रॅव्हल केलं आहे. बट गाईज, मी तुम्हाला खरं सांगू, जर तुम्हाला इंडियामध्ये फिरायचं आहे आणि तुमच्याकडे जर वेळ आहे तर प्लीज ट्रॅव्हल बाय ट्रेन, बिकॉज ट्रेन जर्नीज विद इन इंडिया इज द बेस्ट एक्सपिरियन्स आय कॅन से. सो येस. आणि येस, ही माझी फॅमिली आहे, तुम्ही बघू शकता. आम्ही कार्ड्स प्ले करत होतो. सो येस, 1-2 मेंबर मिसिंग आहेत, ते दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये होते. सो येस, ही माझी फॅमिली आहे. आणि येस, वी हॅव रीच्ड नाव टू उज्जैन. हे बघा, हे आहे आपला ट्रेन नंबर. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही नोट डाऊन नक्कीच करू शकता. अँड इट्स अ बेस्ट ट्रेन. यू कॅन ऑलवेज बुक फॉर दिस ट्रेन. AC कंपार्टमेंटचं मी सांगते आहे.
सो येस वी आर इन उज्जैन फायनली. आणि जेव्हा तुम्ही तिथे पोचता, जेव्हा तुम्ही तुमच्या डेस्टिनेशनला पोचता, तेव्हा इट्स द बेस्ट फीलिंग एव्हर. ऑब्व्हियसली तुम्ही जाताना टायर्ड असता, बट वेन यू रीच द डेस्टिनेशन वाईल गोईंग इट्स द बेस्ट एक्सपिरियन्स आय कॅन से. ओके, सो इथून मी तुम्हाला एक इन्फॉर्मेशन देते. जेव्हा तुम्ही स्टेशनला पोचता तेव्हा स्टेशनच्या बाहेर जाऊन तुम्हाला खूप लोक बोलतील की ऑटो बुक करूया, हे करूया, बट यू हॅव टू ब्रेक द डील अँड बुक इट इन अ व्हेरी अफोर्डेबल प्राईस. कारण ही लोकं खूप जास्त प्राईस पण सांगतात. सो तुम्हाला थोडं स्मार्ट होऊन त्यांच्याशी डील करावं लागेल अँड तुम्ही ऑटो बुक करू शकता. सो इथे इलेक्ट्रिक ऑटोचं पण ऑप्शन आहे, जिथे आरामात एका ऑटोमध्ये 5-6 जणं बसू शकता, किंवा नॉर्मल ऑटोमध्ये जिथे 4 पीपल कॅन इझिली दे कॅन फिट. सो आमचं जे हॉटेल होतं ते मंदिराच्या अगदी एक 200 मीटरच्या आतमध्ये होतं. लाईक यू कॅन जस्ट, आणि 10 to 12 स्टेप्समध्ये आमचं मंदिर होतं. सो एवढं आम्ही नियर बाय राहत होतो, आमचं स्टे होतं. सो आफ्टर चेकिंग आम्ही 5 o'clock इव्हनिंगमध्ये चेकिंग केलं आणि त्याच्यानंतर आमचं असं प्लॅन होतं की महाकालेश्वरची आरती जाऊन घ्यायची, पण ते काही रिझन्समुळे पॉसिबल नाही झालं. आम्ही मिस केली ती आरती. सो आफ्टर दॅट वी डिसायडेड की जवळच हरसिद्धी माताचं मंदिर होतं, जे 350 मीटर्स लांब आहे. सो 5 मिनिट्सचं वॉक आहे जस्ट. सो ह्या मंदिराबद्दल मी एक तुम्हाला शॉर्ट स्टोरी सांगेल, जेवढं मला माहिती आहे. सो असं बोललं जातं की इतिहास आणि शास्त्रांच्या अनुसार माता सतींच्या अंगाचे बॉडी पार्ट्स जिथे जिथे पडले तिथे शक्तिपीठच्या रूपामध्ये उपासना केली जाते. आणि असे एकूण 51 शक्तिपीठ आहे आणि त्यामधूनच एक हरसिद्धी मातांचं मंदिर आहे. आणि इथे 1108 दिवे लावले जातात. तुम्ही जे हे बघताय तिथे हे टोटल 1108 दिवे आहेत आणि ते लावण्यासाठी रोजचं 60 लिटर ऑइल यूज केलं जातं. आणि याच्या स्टोरी अशी आहे की हे मंदिर त्या प्रसिद्ध स्थानावर बनलं गेलं आहे जिथे माता सतींची कोणी पडलेली. आणि इथल्या पुराणिक कथाच्या अनुसार हे पण असं बोललं गेलं आहे की तिथे त्यावेळी 2 दानव होते ज्या लोकांनी पूर्ण अथंग केलेला. म्हणून शिवजींच्या बोलण्यावरून माता पार्वतींनी दोन्ही राक्षसांना मारण्यासाठी माता हरसिद्धीचं रूप घेतलं, धारण केलं त्यांनी. आणि त्यावेळेपासून त्या पार्वतींना मा हरसिद्धी असं बोललं गेले आहे आणि ओळखलं गेलं आहे. सो ही आहे ह्या मंदिराच्या बिहाइंडची स्टोरी. इथलं एन्व्हायरमेंट आणि इथले सराउंडिंग्स एवढं छान होतं. सगळे प्रेयर करत होते आणि इवन आरती नंतर चालू झाली. ती आरती मी रेकॉर्ड केली आहे आणि मी तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला आहे. त्या आरतीमध्ये मी काहीच साऊंड ॲड नाही केले आहेत आणि मी काहीच म्हणजे फुल रॉ आरती आहे ती, जी मी तुमच्यापर्यंत पोचवते आहे. सो प्लीज तुम्ही ती आरती ऐका आणि ते वाईब्स घ्या. पण ऑब्व्हियसली कॅमेरा जस्टिफाय नाही करत. सो येस, स्टील आपण ती आरती बघूया. आणि जी एनर्जी असते आणि ज्या एनर्जीने ती आरती बोलली गेली जाते आणि इवन लोक त्यांना रिस्पॉन्ड करतात, इट्स द बेस्ट थिंग. सो लेट्स एन्जॉय द आरती. आरती संपल्यानंतर आम्ही माता हरसिद्धींचं दर्शन घ्यायला गेलो आणि आतमध्ये कॅमेराज बिलकुल अलाउड नव्हते. सो आम्ही दर्शन घेतलं. आणि तुम्ही नक्कीच जेव्हा व्हिजिट कराल ह्या मंदिरात तेव्हा तुम्ही नक्कीच वरचे पिलर्स बघा. त्या पिलर्समध्ये एक स्टोरी कर्व केलेली आहे. सो जर तुम्ही नक्कीच कधी गेलात तर प्लीज तुम्ही ती वरचे जे पिलर्स आहेत, साईड पिलर्स आहेत, तुम्ही नक्कीच ते बघा, ऑब्झर्व करा.
खूप सुंदर अशी स्टोरी त्यात कव्ह केलेली आहे. सो येस. आणि आफ्टर दॅट तिथे आजूबाजूला खूप जास्त मंदिरं आहेत, म्हणजे विदिन द प्रिमायसेस हरसिद्धी माताच्या मंदिरच्या प्रिमायसेसमध्येच अजून 4-5 असे मंदिर आहेत. सो तुम्ही तेही विजिट करा. तुम्ही पुढे नक्कीच व्हिडिओमध्ये बघाल. आफ्टर दर्शन आम्हाला भूक लागली. सो आम्ही तिथलं लोकल डिशेस ट्राय केले. हे समोसा अँड कचोरी विथ छोले, आणि इवन त्यांच्या चटण्या पण खूप वेगळ्या असतात. लाईक हॉट स्वीट चटणी आणि एक चिली पेस्टची ग्राइंड केलेली रॉ चटणी असते. सो खूप चांगली टेस्ट होती. ते छोलेंनी खूप जास्त टेस्ट त्यात आणली. सो इट वॉज व्हेरी टेस्टी अँड इट वॉज व्हेरी यम्मी. सो आय मस्ट से की तुम्ही तिथे जर लोकली फिरत असाल तर तुम्ही तिकडचे लोकल डिशेस ट्राय करा, ना की कुठे हॉटेलमध्ये जाऊन एकदम लॅविश डिशेस ट्राय करणार. सो तुम्ही तिथे नक्कीच जाऊन हे सगळं ट्राय करा. तिथले समोसेस कचोरीज खूप फेमस आहे. हे पापडी आहेत. सो येस. सो विथ दिस आय एंड दिस व्लॉग. आणि ह्या पार्टमध्ये मी माझे ट्रॅव्हल जे बोरिवली टू उज्जैन आणि हरसिद्धी माताचं मंदिर हे मी कवर केलं. नेक्स्ट पार्टमध्ये तुम्ही स्टे ट्यून राहा, बिकॉज देर इज अ लॉट ऑफ कॉन्टेंट मी जे शूट केलं आहे. सो तुम्हाला नक्कीच नेक्स्ट व्लॉगमध्ये खूप अजून काही कॉन्टेंट बघायला भेटेल आणि इन्फॉर्मेशन भेटेल. सो टिल देन स्टे ट्यून अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. बाय बाय. हर हर महादेव.